आमचं महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलेलं आहे. शेतकरी जेव्हा संकटात तेव्हा सरकारने त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलंय आणि आम्ही नेहमीच सांगतो राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे. आणि त्यामुळे काल अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ज्या कर्जमाफी मधल्या ज्या अटी होत्या त्या अटी आम्ही गेल्या 50,000ची अट देखील काढून टाकली. यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे. हा मोठा दिलासा आपल्या बळीराजाला शेतकऱ्यांना महायुतीने आमच्या सरकारने दिलेला आहे. शरद पवारांनी सुद्धा या कर्जमाफीचं कौतुक केलेलं आहे. याचा अर्थ काय काढायचा नेमका? शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. चांगल्याला चांगलं म्हणण्याची त्यांची वृत्ती आहे आणि अनेक वेळा त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. परंतु काही लोक जे आहेत सरकारने किती चांगलं काम केलं तरी सुद्धा त्याला सरकारवर आरोप करण्याचं टीका करण्याचं जे काही खोटं बोला पण भेटून बोला अशा प्रकारची वृत्ती काही विरोधी पक्षातल्या लोकांची आहे. त्यांना हा खऱ्या अर्थाने एक शरद पवार साहेबांनी दिलेलं उत्तर. उद्धव ठाकरे पुढच्या शनिवारी नागपूर आणि महाराष्ट्राचा पठण करणार आहेत तसेच ट्विट संजय राऊतांनी केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या शहरात या सगळ्यावरती खरं म्हणजे त्यांना आता जनतेने केली शिक्षा तेव्हा त्यांना आठवली रामरक्षा. देवेंद्र फडणवीस आणि मी सांगतो की हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि त्यांना कळलं आहे की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. आणि हिंदुत्व हे काही आपण जसं टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही. ते मनातून असावं लागतं. बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्यांनी शोधले तेव्हाच त्यांचं राम रक्षा असू द्या, अयोध्या मंदिरावर अनेक वेळा टीका करणाऱ्यांनी आता राम रक्षा म्हणणं एक मोठा विनोद आहे. आणि यांनी हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये ठुसलं, जेलमध्ये टाकलं, त्याचा राम रक्षा चांगलं. सर हिंदी में बताएं सर हिंदी में बताएं जिस तरीके से कल सिद्धिविनायक की बात आपने की थी, मुद्दा कहाँ तक पहुँचा है? क्या वहाँ पे भी बड़े पैमाने पे भ्रष्टाचार हुआ है? किस तरीके की बात सामने आ रही है यहाँ पर? सिद्धिविनायक में जिस तरीके से मैंने कहा क्या मैंने बताया कि जो एक जभी वो किलेदार जो मनसे के पदाधिकारी है उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस ली थी और वो प्रेस कॉन्फ्रेंस का मैं कल के मेरे रिप्लाई में उसका मुद्दा दिया था कि सिद्धिविनायक मंदिर में जब गड़बड़ी हुई थी तभी मुख्यमंत्री रह चुके उद्धव ठाकरे क्यों उसकी जांच पड़ताल करने का आदेश दिया नहीं. तो राम मंदिर के बारे में आज बोलते हैं, राम रक्षा करते हैं. जो राम मंदिर पे टीका करते थे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, ऐसे बहुत बड़ी चेष्टा करते थे. लेकिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने राम मंदिर भी बनाया, तारीख भी बता दी. अभी वहां पर जो है मैंने उसका दाखला दिया था कि एक प्रेस कॉन्फ्रेंस जो ली थी किलेदार जो मनसे की अभी उनके तो पक्ष में है, तो इसकी भी जांच उस वक्त कराने का आदेश होना चाहिए था. लेकिन वो नहीं हुआ. इसका ये मुद्दा मैंने राम रक्षा श्लोक का पठन करने वाले बहुत ही राम रक्षा श्लोक का पठन करने वाले उन्होंने कहा था राम
उन्होंने कहा था किल्लेदार जी ने, मनसे के लीडर ने, कि सिद्धि विनायक को धोखे और वहां पहुंचते थे खोके। ये मेरा नहीं है बोलना, मैंने नहीं बोला है, ये उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस किया था, उसका दाखिला मैंने दिया है। अभी राम रक्षा तो मैंने बता दिया कि ये तमाम करोड़ों राम भक्तों की एक आस्था का विषय है, श्रद्धा का विषय है। जो हुआ है उसकी जांच शुरू है और उसमें कोई भी नहीं छूटेगा। आपको पता है कि मोदी जी की भूमिका क्या है, ना मैं खाऊंगा ना मैं किसको खाने दूंगा। चोरी तो करने की दूरी तो दूर की बात है। इसलिए मोदी जी और योगी जी जिन्होंने इसमें गलत काम किया होगा उनको जेल में, बिल्कुल जेल के सलाखों के पीछे अंदर डाल देंगे। ये विश्वास है। ये करोड़ों करोड़ों राम भक्तों का ये संवेदना का विषय है, ये श्रद्धा का विषय है। उनके नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना मजबूत केली जाते. विदर्भात वेगान काम सुरू आहे. तो आमदारकी किंवा इतर संधी देताना नवीन पक्षात आले त्यांना पहिले संधी होतं असं का होते? पक्ष जे काही समीकरण आहे पक्षवाढीसाठीच करावी लागतात आणि पक्ष वाढला तर सर्व कार्यकर्त्यांना संधी देता येते. त्यामुळे हे ज्या पद्धतीने लोक येत आहेत शिवसेनेमध्ये, शिवसेना एक दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे, दिलेला विश्वास सार्थ करणारा पक्ष आहे, कमिटमेंटचा पक्का पक्ष शिवसेना. एकनाथ शिंदेवर लोकांचा विश्वास आहे म्हणून विधायक सर